नमस्कार, माझा इंडिया न्यूज। रक्षकच बनला भक्षक। मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याने एका महिलेसोबत केले गैरवर्तन। पाहुयात नेमकी या महिलेची काय तक्रार आहे आणि कशा पद्धतीने तिने मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की मला मदत करा। पोलीस कर्मचारी शफीक जाबीर शेख याने नोकरीचे व लग्नाचे आमिष दाखवून माझ्यासोबत माझी दिशाभूल करून व माझी फसवणूक करून 4 वर्ष सतत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असता मी त्याची कायदेशीर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन पुणे येथे तो आरोपी असताना सुद्धा त्याने इतर महिलेसोबत लग्न केले आहे। तरी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी कळकळीत विनंती आहे की अशा पोलिसांना कायमस्वरूपी पोलीस डिपार्टमेंट मधून बडतर्फ करण्यात यावे, कारण की पोलीस हे समाजाचे रक्षण करण्यासाठी असतात, पण हा रक्षक भक्षक बनलेला आहे। तरी मला न्याय मिळवून देणे ही नम्र विनंती। पोलीस कर्मचारी शफीक शेख हा वारंवार मला धमक्या देत आहे की मी पोलीस आहे, माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, पोलीस हे पोलिसांनाही साथ देतात असे सांगून वारंवार मला धमक्या देत आहे, जीव मारण्याच्या धमक्या देत आहेत। तरी मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी नम्र विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावे। मी युवराज दाखले, शिवशाही व्यापारी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। ज्या मुंबई पोलिसांनी एका गरीब गरजू मुस्लिम भगिनीवरती जो लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावरती गेले 4 ते 4.5 वर्षांपासून बलात्कार केलेला आहे, अन्याय केलेला आहे, अशा नराधम मुंबई पोलिसांवरती या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे की अशा आपल्या पोलीस खात्याला बदनाम करणाऱ्या या मुंबई पोलिसाची आपण तात्काळ या सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतोय। आणि या मुस्लिम भगिनीला तिच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या शासनाकडनं आपण तिला सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करावं, अशा प्रकारची मी अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतोय। आणि आपल्याला कळकळीची विनंती करतो की या मुस्लिम भगिनीला आपल्या शासनाच्या मार्फत आपल्या सरकारच्या माध्यमातून त्यांना योग्य ते सहकार्य होणं अपेक्षित आहे। तरी या मुंबई पोलिसांवरती आपण तात्काळ कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाईचे आदेश आपण महासंचालकांना द्यावे ही विनंती। माझा इंडिया न्यूज पुणे।